ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमहामुनी आणि परीक्षित यांचा संवाद चालू आहे. त्या दरम्यान शुकमहामुनींनी भागवताची 10 लक्षणं परीक्षिताला सांगितली. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. आश्रय हे सर्वात महत्त्वाचं लक्षण. आश्रय ह्याचाच अर्थ वेदांताच्या परिभाषेत अधिष्ठान. भागवत त्याला आश्रय म्हणतं, वेदांत त्याला अधिष्ठान म्हणतो. ज्याच्या आधारानं, ज्याच्या आश्रयानं अलीकडची 9 लक्षणं सिद्ध होतात तो आश्रय. ही सगळी 10 लक्षणं सांगितल्यानंतर शुकमहामुनी सांगतात की आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशी 3 रूपं असतात. की डोळा, प्रत्यक्ष दिसणारा डोळा हे भौतिक रूप झालं, आधिभौतिक रूप झालं. त्याच्या मागे असलेली शक्ती, बघण्याची शक्ती, हे आधिदैविक रूप झालं आहे. आणि ही शक्ती ज्या आश्रयानं राहते ते आध्यात्मिक रूप झालं. तेव्हा सगळ्या इंद्रियांची अभिमानी जी देवता आहे तो जीव आहे, आणि तोच इंद्रियांची अधिष्ठात्री देवता सुद्धा आहे. आणि प्रत्यक्ष बाहेरून दिसणारे जे अवयव आहेत, जी इंद्रिय आहेत, जे दृश्य देहामध्ये आढळतात, तेच ह्या दोघांना, अधिदैविकाला आणि आध्यात्मिकाला वेगळं करतात. पण मजा अशी आहे की ह्या तिघांपैकी कोणीही एक जरी नसलं, एक जरी अनुपस्थित असलं तरी अन्य दोघांची सिद्धी होत नाही. आध्यात्मिक जरी नसलं तरी अधिभूताची आणि अधिदैवाची सिद्धी होत नाही. अधिभूत जरी नसलं तरी आध्यात्मिक आणि अधिदैवाची सिद्धी होत नाही. अधिदैव जरी नसलं तरी आध्यात्मिक आणि अधिभूताची सिद्धी. असं प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. कोणाचाही एकाचा जरी अभाव असला तरी त्या दुसऱ्या दोघांची उपलब्धी होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या तिघांना जो जाणतो तोच परमात्मा आहे, आणि तोच या सगळ्यांचं आश्रय तत्व आहे, सगळ्यांचं अधिष्ठान आहे. आणि इथे पुन्हा हा जो परब्रह्म परमात्मा सगळ्यांचा आश्रय आहे, त्याला कोणाचाही आश्रय नाही, तो कोणाचंही कार्य नाहीये. तेव्हा ह्या तिघांना जो जाणतो तो खरा जो आश्रय आहे, तो परब्रह्म परमात्मा आहे, दुसरा कोणी नाही. पुढे म्हणाले की पूर्वीच्या विराट पुरुषाचं वर्णन आपण केलं. तो विराट पुरुष ब्रह्मांडाचं भेदन करून बाहेर पडला तेव्हा त्यांनी आपल्याला राहण्यासाठी म्हणून जागा शोधायला सुरुवात केली. आणि मग स्वतःच्याच इच्छेनं आपल्या शुद्ध संकल्पानुसार त्यानं अत्यंत पवित्र अशा जलाची निर्मिती केली. आणि हा विराट पुरुष नर, त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे जल, त्याचं नाव पडलं नार. विराट पुरुषानं त्या नरानं उत्पन्न केलं म्हणून ते नार. आणि हे नार, ह्या नारामध्ये, ह्या पाण्यामध्ये, पवित्र पाण्यामध्ये तो विराट पुरुष 1000 वर्षांपर्यंत राहिला. आणि म्हणून त्याचं नाव नारायण असं ठरलं. आपो नारा इति प्रोक्ता आपोवई नरसो नभा असं वचन आहे. तेव्हा या भगवान नारायणांच्याच कृपेनं द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव आणि त्या व्यतिरिक्त अन्य ज्या काही गोष्टी असतील त्यांना अस्तित्व असतं, त्यांना सत्ता मिळते. पण ह्या भगवान नारायणाने जर उपेक्षा केली तर मात्र द्रव्य, कर्म, काल, स्वभाव, जीव ह्यांना कोणालाही अस्तित्व राहत नाही, ते उरत नाही. असं त्या अद्वितीय भगवान नारायणानं योगनिद्रेतून जाग झाल्यानंतर
जी काही इच्छा केली तीच म्हणजे एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक आहे, आता मी अनेक व्हावं. आणि त्यावेळेला त्यानं आपल्या मायेनं अखिल ब्रह्मांडाचं बीज स्वरूप असलेलं आपलं जे सुवर्णमय वीर्य त्याचे 3 भाग केले. एक अधिदैव ठरलं, एक अध्यात्म ठरलं आणि एक अधिभूत ठरलं. शुकमामुनी सांगतात परीक्षितात, विराट पुरुषाच्या एकाच वीर्यातून हे 3 भाग कसे निघाले हे मी आता तुला सांगतो. जेव्हा तो पुरुष, विराट पुरुष हलायला डोला लागला तेव्हा त्याच्या शरीरात असणारं जे आकाश तत्व आहे त्याच्यामुळं इंद्रिय बल, मनोबल आणि शरीर बल यांची निर्मिती झाली. आणि ह्या तिघांच्या संयोगातून सगळ्यांचा राजा असलेला, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असलेला प्राण निर्माण झाला. सेवक जसा राजाच्या मागे मागे चालत असतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या शरीरामध्ये सुद्धा प्राण जर प्रबळ असतील तरच ही बाकी सगळी इंद्रिय प्रबळ राहतात. पण प्राण जर सुस्त झाला, प्राण जर निश्चेष्ट झाला, निश्चल झाला तर ही इंद्रिय सुद्धा त्याच्याप्रमाणे निश्चल आणि निश्चेष्ट होतात. आणि पुढे म्हणाले शुक महामुनी की प्राण जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरातून जोर जोरात आत बाहेर करायला लागला तेव्हा त्या विराट पुरुषाला क्षुधा आणि तृष्णा यांचा अनुभव व्हायला लागला. आणि खाण्यापिण्याची इच्छा झाल्याबरोबरच सगळ्यात पहिल्यांदा त्या विराट पुरुषाच्या शरीरातून मुख निर्माण झालं, तोंड निर्माण झालं. त्या मुखातून तालू आणि तालूतून रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा प्रकट झाले. ह्याच्यानंतर अनेक प्रकारचे रस निर्माण झाले आणि त्या रसांचं ग्रहण ही रसना करायला लागली. तेव्हा त्या विराट पुरुषाला इच्छा झाली की आपण आता बोलावं. तेव्हा त्याच्यातून वागिंद्रिय निर्माण झालं आणि त्या वागिंद्रियाची जी अधिष्ठात्री देवता अग्नी आणि त्या इंद्रियाचा जो विषय बोलणं शब्द हे तिन्ही लगेच त्याच क्षणी प्रकट झाले. आणि त्याच्यानंतर पुष्कळ दिवस पर्यंत ते त्या पाण्यामध्येच थांबून राहिले. श्वासाच्या वेगानं नासिका छिद्र निर्माण झाली, नासापुट निर्माण झाली. आणि जेव्हा त्यांना हुंगायची इच्छा झाली, वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा मग विराट पुरुषाच्या ठिकाणी नाक, घ्राणेंद्रिय वगैरे येऊन बसले आणि त्यांची जी देवता गंधाला पसरवणारी वायू देवता ती देवता तिथे प्रकट झाली. सुरुवातीला त्यांच्या शरीरामध्ये प्रकाश नव्हता. पण जेव्हा त्या विराट पुरुषाला स्वतःलाच बघावंसं वाटलं आणि आपल्याबरोबर आजूबाजूला काही आहे का हे बघण्याची जिज्ञासा निर्माण झाली तेव्हा तिथे डोळ्यांच्या जागी 2 भोकं निर्माण झाली, 2 छिद्र निर्माण झाली आणि त्यांचा अधिष्ठाता सूर्य आणि तिथे नेत्रगोलकही प्रकट झाले. आणि ह्याच्या मार्फतच तो विराट पुरुष रूपाचं ग्रहण करायला लागला. जेव्हा वेदरूप ऋषी विराट पुरुषाला स्तुतींच्या द्वारे जागवायला लागले तेव्हा त्या विराट पुरुषाला ऐकण्याची इच्छा झाली. आणि अशी ऐकण्याची इच्छा झाल्याबरोबर त्याच्या अधिष्ठात्री देवता ज्या दिशा, त्या दिशा आणि त्याचा श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान प्रकट झाले आणि त्याच्यातून शब्दाचं ग्रहण व्हायला लागलं. जेव्हा त्या विराट पुरुषाला कोमलपणा, कठीणपणा, हलकेपणा, जडपणा, वजनदारपणा, उष्णता, शीतलता इत्यादी गोष्टींचं ज्ञान व्हावं असं वाटलं त्यावेळेला
त्याच्या संपूर्ण शरीरावर सगळीकडे कातडी पसरायला लागली आणि पृथ्वीतून जमिनीतून ज्याप्रमाणे वृक्ष वेली वगैरे उगवतात त्याप्रमाणे त्या विराट पुरुषाच्या त्वचेतून रोम उगवायला लागले आणि त्यांच्या आत बाहेर राहणारा जो वायू आहे तोही प्रकट झाला आणि त्याच्यातून स्पर्श ग्रहण करणारी त्वगिंद्रिय निर्माण झाली. त्याचबरोबर शरीराला चारी बाजूनी त्या त्वचेनं लपेटून घेतलं आणि त्याच्यातून त्या विराट पुरुषाला स्पर्श सुखाचा अनुभव व्हायला लागला. जेव्हा त्या विराट पुरुषाला अनेक प्रकारची कर्म करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले. त्या हातांमध्ये ग्रहण करण्याची शक्ती म्हणजे हस्तेंद्रिय हे आलं. त्याची जी अधिष्ठात्री देवता इंद्र तीही प्रकट झाली आणि दोघांच्या आश्रयानं होणार ग्रहणरूप कर्म सुद्धा तिथे प्रकट झालं. अशा प्रकारे आणखीन काही विराट पुरुषाच्या शरीरातल्या व्यवस्था शुक महामुनींनी परीक्षिताला सांगितल्या. त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.